कॅरी बॅगला जमीन खाते का नाही, त्या कचऱ्याला आपण सुका कचरा असं म्हणतो. आता यामध्ये काय काय येतं, हा जो कचरा असतो तो असतो मानवनिर्मित, तो कचरा कुजत नाही, त्याचं विघटन होत नाही, म्हणून त्याला आपण सुका कचरा असं म्हणतो. यामध्ये कागद, पुठ्ठा, प्लास्टिक बॉटल, कॅरी बॅग, त्यानंतर कपडे, प्लास्टिकची बॉटल, हे सर्व वस्तू त्यामध्ये येतात. कळलं? कागद, पुठ्ठा, रबर, काच, थर्मोकॉल, प्लास्टिकची कॅरी बॅग आणि प्लास्टिकची बॉटल आणि कपडे सुक्या कचऱ्यामध्ये येतात. हे तुम्हाला सांगायचंय. मम्मी पप्पाला जोपर्यंत माहिती होणार नाही तोपर्यंत कचरा वेगवेगळा ते करणारच नाही, बरोबर आहे का? आता तिसरी कडे येऊ आपण. तिसरा कचऱ्याचा प्रकार सार्वत्रिक कचरा म्हणजे काय येते याच्यामध्ये? मम्मी तुम्हाला लहान असताना काय घालत होती?